तुम्ही इथे काय करताय? रणविजय वनराजला म्हणाला. मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे बेटा, वनराज म्हणाले. काय बोलायचं आहे तुम्हाला सांगा, रणविजय म्हणाला. रणविजय बेटा, मला माहीत आहे की तुला लहानपणापासून सुवर्णा फारशी आवडत नाही आणि तू कदाचित कुठेतरी बरोबर आहेस. तू मला नेहमी सांगतोस की ती फक्त माझ्या पैशासाठी माझ्यासोबत आहे आणि तिनेच त्या दिवशी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मला माहीत आहे बेटा, तू कधीच खोटं बोलत नाहीस. म्हणूनच मी माझ्या कमिशनर मित्राला तिची सगळी माहिती शोधायला सांगितली आहे. आता ती कुठे आहे, ती काय करते, ती कोणाला भेटते, हे सर्व डिटेल्स एकाच ठिकाणी असतील. आणि माझ्यावर विश्वास ठेव, जर ती थोडीशीही दोषी आढळली तर मी तिला माझ्या आयुष्यातून आणि आमच्या आयुष्यातून काढून टाकीन. मग तू तुझ्या वडिलांच्या चुका माफ करू शकशील का? मी प्रयत्न करेल आणि यावेळी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि सुवर्णाविषयी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याने मी तुमचे आभार मानतो, रणविजय म्हणाला. चांगलं आहे बेटा, आता मी निघतो. आणि बेटा, मी तिच्या खात्यात पैसे जमा करणंही बंद केलं आहे. ठीक आहे, तुम्ही सावध राहा, कारण ती खूप धोकादायक आहे आणि तुम्हाला काहीही करू शकते. मी काळजी घेईन, म्हणत वनराज ऑफिसच्या बाहेर निघून गेला. वनराज निघून गेल्यावर रणविजय त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल विचार करू लागतो. मग तो त्याच्या कामात व्यस्त होतो. 2 तासात सर्व काम उरकून तो घराकडे निघतो. अवनी तिच्या खोलीत हळदी समारंभाची तयारी करत होती. आज तिनं पांढरा स्लीवलेस सूट घातला होता. त्यात ती खूप क्यूट दिसत होती. रणविजय रूममध्ये येतो. काय भानगड आहे, आज कोणीतरी खूप सुंदर दिसत आहे. तू इथे काय करतोयस, रणविजय, अवनी म्हणाली. तू काय मग लग्नानंतर अहो म्हणणार आहेस का, रणविजय म्हणाला. हो नवरोबा, अवनी म्हणाली. रणविजय, ठीक आहे बायको, चल आता लवकर मला एक जंगली किस दे, मग मी जायला तयार आहे. आता तुला लग्न होईपर्यंत काही मिळणार नाही, हे समजलं का तुला, अवनी म्हणाली. रणविजयने अवनीला जवळ ओढलं. त्यांचे श्वास एकमेकांशी भिडत होते. अवनी रणविजयचा हात कमरेवरून काढताना म्हणाली. काय करतोयस, सोड रणविजय, सगळे माझी वाट पाहत आहेत विधीसाठी. आधी टॅक्स भर आणि मग जाऊन बोल, समजलं का, रणविजय म्हणाला. ठीक आहे, मी टॅक्स भरतेय. हे ऐकून रणविजय पटकन डोळे बंद करून सरळ उभा राहतो. अवनीनं कमरेवरून त्याचे हात काढले. पटकन खोलीतून बाहेर पळाली. अवनीच्या या कृतीवर रणविजय हसला. वेडी मुलगी, लग्न होऊ दे, मी सगळं नीट वसूल करेन आणि तयार राहा, असं म्हणत निघून गेला. काही वेळानं सगळे तयार होऊन बागेच्या परिसरात पोहोचले. रणविजयला एका बाजूला बसवलं गेलं आणि अवनीला दुसऱ्या बाजूला बसवलं गेलं आणि त्यांच्या मध्यभागी एक पडदा धरण्यात आला, ज्यातून रणविजय आणि अवनी एकमेकांना बघू शकले नाहीत. अवनीच्या चेहऱ्यावर रणविजयला भेटल्यानंतर एक वेगळीच चमक होती. आजी आधी रणविजयला आणि नंतर तिला हळद लावते. सुहाना, काकू, काका, वनराज सगळे मिळून हळद लावतात. रणविजय नंतर सर्वजण अवनीला हळद लावतात. सुवर्णाही अवनीला हळद लावायला येते, पण अवनी तिला थांबवते. मी रणविजयला वचन दिलं आहे, मी कधीच त्याच्याविरुद्ध काहीही करणार नाही, त्यामुळं प्लीज माझ्यावर हळद लावू नका, सुवर्णा आंटी, अवनी म्हणाली. पण बाळा, हा माझा हक्क आहे, सुवर्णा म्हणाली. हो, मला समजतं, पण माझ्या रणविजयचा माझ्यावर तुमच्यापेक्षा जास्त हक्क आहे आणि मी त्याला नाराज करू शकत नाही. तेवढ्यात तिथे काजल येते आणि सुवर्णा तिथून तोंड वाकडं करून निघून जाते. हळदी समारंभानंतर अवनी कपडे चेंज करण्यासाठी तिच्या रूममध्ये निघून जाते. रणविजय आधीच अवनीची वाट पाहत होता. अरे निर्लज्ज, इथे काय करतोयस? आजी म्हणाली होती ना, आता लग्न होईपर्यंत भेटायचं नाही म्हणून. बरं, म्हणजे साऱ्या जगानं आपल्यावर हळद लावावी आणि आपण ती एकमेकांना लावू नये? तुला हेच हवं आहे? माझ्या प्रेमाचा रंग स्वतःला लावू देऊ नकोस. मग रणविजय अवनीच्या गालावर प्रेमानं घासतो. रणविजयच्या या कृतीनं अवनी लाजली. तू मला हळद लावणार नाहीस? रणविजय म्हणाला. हे ऐकून अवनीही रणविजयच्या गालावर हळद लावते. रणविजय, आता प्लीज जा,
मला मेहंदीच्या कार्यक्रमासाठी तयार व्हायचं आहे. 5 वाजले आहेत. रणविजय अवनीच्या ओठावर चुंबन घेतो आणि पटकन पळून जातो. अवनी आश्चर्यानं रणविजयकडे बघत राहते. मग ती हसत बाथरूममध्ये जाते. 5:30 वाजता अवनी गार्डन एरियामध्ये पोहोचली. गार्डनमध्ये खूप छान सजावट केलेली होती. रणविजय सगळ्यांच्या नजरा टाळून फक्त अवनीकडे बघत होता. अवनीची मेहंदी सुरू झाली होती. 2 मुली तिच्या दोन्ही हाताला मेहंदी लावत होत्या आणि तिच्याजवळ काजल, सुहाना बसल्या होत्या. यार अवनी, लग्न करून सेटल होशील, मग काय होणार माझं? काजल म्हणाली. मी पण तुझं लग्न लावून देईन. मूर्ख, काळजी करू नकोस. मी लग्न करत आहे, मरणार नाही, अवनी म्हणाली. वहिनी, शुभ समारंभांमध्ये असं बोलायचं नाही, समजलं का? सुहाना म्हणाली. सॉरी सुहाना, मी आत्तापासून बोलणार नाही, अवनी म्हणाली. तिघीही बोलत बोलत हसत होत्या. संध्याकाळ झाल्यामुळं थोडीशी थंडी पण वाढू लागली होती. अवनीलाही थोडीशी थंडी जाणवू लागली होती. तुला थंडी वाजत असेल, चल मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते, काजल म्हणाली. हा आण, पण यावेळी विष टाकू नकोस, अवनी हसत हसत डोळे मिचकावते. डायन, मी आणीन तुझ्या कॉफीत आणि माझ्या कॉफीत पण, कारण तुझ्याशिवाय माझं कसं होणार, असं म्हणत ती कॉफी घ्यायला गेली. 5 मिनिटांनंतर काजल कॉफी आणते आणि अवनीला प्यायला लावते. दुसरीकडे रणविजय देखील अवनीसाठी एका हातात हार्ट बनवतो आणि त्यावर अवनीचं नाव लिहितो. ही पहिलीच वेळ होती जेव्हा रणविजय एखाद्यासाठी स्वतःला बदलत होता. प्रेम खरोखरच वाईट व्यक्तीला देखील बदलतं. रणविजयच्या बाबतीत असंच घडत होतं. मेहंदी लावून रणविजय अवनीकडे येतो. त्याच्या हातात एक उबदार शालही होती. रणविजय काजल आणि सुहानाला तिथून जाण्याचा इशारा करतो. त्या गेल्यावर रणविजय अवनीजवळ बसतो. तिच्या अंगावर शाल टाकतो आणि तिला म्हणतो की थंडी वाढत चालली आहे, म्हणूनच मी तुम्हाला मेहंदी समारंभ आत ठेवायला सांगितलं, पण तू आणि आजी माझं कुठे ऐकता? तुम्ही दोघी जा, मेहंदी लावणाऱ्याला अवनी म्हणते. नवरोबा, काळजी करू नका, तू माझा हीटर आहेस, जो मला थंडी वाजू देणार नाही. पण आज तू खूप हँडसम दिसत आहेस, मेहंदी दाखव बघू. रणविजय अवनीच्या डोक्याचं चुंबन घेत त्याची मेहंदी दाखवत असते. वा, खूप सुंदर आहे. रणविजय, अवनीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. माझ्यावर खूप प्रेम केल्याबद्दल आर्यम धन्यवाद. जे मला मान्य नव्हतं ते म्हणजे तुझा राग, हे कंट्रोल केल्याबद्दल धन्यवाद. आर्यम, माझ्यासाठी बदलण्यासाठी. आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच रणविजय मित्तल उर्फ आर्यम. जर मला माहीत असतं की तू असं वेडी होशील तर मी कधीच मेहंदी लावली असती. रणविजय हसत अवनीचे अश्रू पुसत म्हणतो की आय लव्ह यू मेरी जान, आय लव्ह यू टू स्वीट हार्ट. एवढ्या सुंदर नावांची काय हरकत आहे, अवनी म्हणाली. मी काय करू, खूप सुंदर आहेस म्हणून तुला सुंदर नावं द्यावी लागतील. मिसेस अवनी रणविजय मित्तल. रणविजयच्या तोंडून पूर्ण नाव ऐकून अवनीचा चेहरा उजळला. मेहंदीनंतर किस करणार ना मला, रणविजय म्हणाला. तुला खरंच हवं आहे, अवनी म्हणाली. हा, एकच फक्त, रणविजय म्हणाला. हिम्मत असेल तर इथेच घे, अवनी म्हणाली. तू मला चॅलेंज देत आहेस का, रणविजय म्हणाला. हा, मी चॅलेंज देते आहे, अवनी म्हणाली. दोघे बोलत होते. एवढ्यात आजी आली. रणविजय, फक्त उद्यापर्यंत वाट पाहण्याची गोष्ट आहे, तिला त्रास देऊ नको आणि तिला मेहंदी लावू दे, आजी म्हणाली. अवनी रणविजयकडे डोळे मिचकावत म्हणाली. हा आजी, बघ, तो मला त्रास देतोय, तो मला मेहंदी लावू देत नाहीये. रणविजय अवनीकडे आश्चर्यानं पाहतो. अवनी हसत रणविजयकडे पाहते. आजीने रणविजयचा कान धरला आणि अवनी त्याला जाताना पाहत राहिली. मग दोन्ही मुली अवनीजवळ येतात आणि पुन्हा मेहंदी लावू लागतात. रात्रीचे 8 वाजले होते. अवनीला खूपच छान मेहंदी काढली होती. काजल, इथे काय खात बसली आहेस तू, अवनी म्हणाली. तुला पण खायचंय का, काजल म्हणाली. हा यार, मलाही खूप भूक लागली आहे, अवनी म्हणाली. रणविजय, बाळा इकडे ये, आजी म्हणाली. हो आजी, काय झालं सांग, रणविजय म्हणाला. बाळा, जा आणि अवनीला खायला दे, तिला भूक लागली आहे. ठीक आहे आजी, म्हणत रणविजय फूड काउंटरला जातो आणि अवनीसाठी प्लेट ठेवतो.
रणविजयला हे सर्व काम अजिबात आवडत नसलं तरी अवनीसाठी सगळं करून त्याला खूप आनंद मिळतो. तो प्लेट घेतो. रणविजय अवनीकडे येतो. चल, मला भूक लागली आहे. निदान तुला तरी कळलं. आता अजून का थांबली आहेस? जा, मला खायला घेऊन ये आणि मला खायला पण तूच घाल. मी माझ्या भुकेल्या बायकोला खाऊ घालतोय. तिला बसू दे. रणविजय अवनीजवळ बसला आणि तिला कुर्मापुरी खाऊ घातली आणि एका दमात त्यानं तिच्या ओठाचं चुंबन घेतलं. काय करतोयस जनावर? इथे खूप लोक आहेत. बघितलं तर कोणाला काय वाटेल? अवनी म्हणाली. कोणाला काय वाटेल ते विचार करू दे. आणि काही वेळापूर्वी तूच मला चॅलेंज दिलं होतंस. आजी येण्याआधी मायजान विसरलीस का? रणविजय म्हणाला. अवनी वाईट चेहरा करून म्हणाली. निर्लज्ज माणूस. लग्न होऊ दे, मग मी तुला चांगलं रुळावर आणते. तू मला रुळावर आणतेस? तू मला किती रुळावर आणशील? हां, ही गोष्ट आहे. मला तू जसा आहेस तसाच आवडतोस नवरोबा. तू काही खाल्लं का नाही? मला आत्ता नको आहे. आधी मी तुला जेवायला घालतो, मग मी खातो. वेडा, आधी नवरा खातो मग बायको. अवनी हसत म्हणाली. मला माहीत आहे मेरी जान. मला तुझी मेहंदी दाखव. ओके बेबी, बघ. ती समोर हात पसरून दाखवू लागली. कशी वाटली? तिनं विचारलं. विचारू नकोस, कारण माझ्याकडे अवनीची स्तुती करायला काही नाही, रणविजय म्हणाला. काय सांगतोयस? अवनी म्हणाली. हे मेहंदीचे हात. जेव्हा तू तयार होऊन माझ्याकडे लाल ड्रेसमध्ये येशील तेव्हा मी स्वतःवर कसा ताबा ठेवू यार? त्यावेळी तू खूप सुंदर दिसत असशील. तुझ्यावर प्रेम करण्यापासून मी स्वतःला रोखू शकणार नाही. हे ऐकून अवनी लाजत म्हणते. जा, जेवून घे. मला माझी मेहंदी सुकवू दे. तू लाजत असताना अजूनच हॉट दिसतेस. मला आत्ताच तुला बेडरूममध्ये घेऊन जावंसं वाटतंय. आजी आम्हा दोघांना मारेल, अवनी म्हणाली. रणविजय हे ऐकून हसत निघून जातो. काजल अवनीकडे येते. काय म्हणत होते जीजू? काजल म्हणाली. दुसरं काय बोलतो तो माझ्या प्रेमासाठी वेडा आहे, अवनी म्हणाली. मग जा की बेडरूममध्ये, काजल म्हणाली. गप्प बस, खोळी आहेस का तू? अवनी म्हणाली. विहान येतो आणि अवनी आणि काजलला डान्ससाठी घेऊन जायला लागतो. तेव्हा दोघीही बोलण्यात व्यस्त होतात. ढोल ताशाच्या आवाजावर सर्वजण नाचू लागतात आणि मेहंदीच्या गाण्यावर अवनी येऊन रणविजयजवळ उभी राहते. सुवर्णा एका बाजूला उभी राहून रणविजय आणि अवनीकडे पाहत होती. या अवनीसाठी मला जे काही करावं लागेल ते आज रात्रीच करावं लागेल, नाहीतर उशीर होईल. तिची सगळी कामं आज रात्रीच करावी लागतील. आता हे काम मी कुणावर सोडू शकत नाही. मला ते स्वतःच करावं लागेल, सुवर्णा म्हणाली. विहान रणविजयकडे येत म्हणाला. ब्रो, चल ना, नाचूया. हे डान्स करत नाही, तुम्ही करा, रणविजय म्हणाला. वहिनी, तूच सांग. स्वतःच्या लग्नातही नाचणार नाही तर कधी करणार? विहान म्हणाला. हां, तुझं बरोबर आहे भाऊजी. मी मेहंदी लावली नसती तर नाचले असते. आता कोणी माझ्यासाठी थोडं नाचेल? मुद्दामहून डायलॉग मारत अवनी म्हणते. तू मला सांगतेस, अवनी, रणविजय म्हणाला. नाहीतर तुला कुठे डान्स करायचं मन आहे? अवनी म्हणाली. ठीक आहे, म्हणत रणविजय विहानसोबत जातो आणि विहानच्या कानात काहीतरी कुजपुजतो. अवनी फक्त रणविजयकडे बघत होती. 2 मिनिटांनी गाणं सुरू होतं. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. कथा कशी वाटते आहे ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.